है ना, वरील प्रश्न लक्ष द्यायचं आता. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन असं आपण त्याला म्हणतो, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन. आता या टॉपिकवर वेगवेगळे गणित अभ्यासाचे वेगवेगळे प्रकार आहे ना. ठीक, उद्या मी याची तुम्हाला नोट्स देतो. हा ठीक, चालेल. आता प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन म्हणजे आगगाडीवरील प्रश्न. या युनिटमध्ये जर आपण पाहिलं, लक्ष द्या शब्दाकडे. आता ट्रेन तर प्रत्येकानं पाहिली आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ट्रेन. मग जेव्हा आपण ट्रेनचा कन्सेप्ट आणला, आगगाडीचा कन्सेप्ट आणला, तर आगगाडीला है ना काय काय असते रे, लांबी असते. आपण ते ऑब्झर्व करून घेऊ. आगगाडीला लांबी असते म्हणजे लेंथ असते, लांबी. अजून आगगाडीला काय असन, वेग असन, वेग असन म्हणजे स्पीड असन, वेग. अजून वेळ असन, वेळ है ना. पाहून तर घेऊ आपण काय काय ना, वेळ असन. ओके, म्हणजे जेव्हा आगगाडीचा कन्सेप्ट आपण पाहतो तेव्हा लांबी, वेग आणि वेळ असा शिकवताना लक्ष देऊ, है ना. ते आता हे झालं आगगाडीच्या बाबतीत, रेल्वेच्या बाबतीत, है ना, रेल्वेच्या बाबतीत. ठीक, हे झालं. अजून जेव्हा रेल्वेचा कन्सेप्ट आला आपल्या डोळ्यासमोर, तेव्हा या गणितात काय काय असू शकते. एक स्वतः एक रेल्वे आणि अजून एक दुसरी रेल्वे असू शकते, है ना. म्हणजे इथं पुन्हा रेल्वे असू शकते, कारण एक रेल्वे तिकडून येईल, एक रेल्वे इकडून जाईल. लक्षात येत आहे. किंवा कधी कधी काय होईल, दोन्ही रेल्वे सोबत 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 जाऊ शकते, म्हणजे दोन रेल्वे. अजून पुन्हा जेव्हा रेल्वे युनिट आपण शिकत असू तर या युनिटमध्ये कोणकोणत्या गोष्टी असू शकते, तर प्लॅटफॉर्म असेल, प्लॅटफॉर्म. कारण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी असते, है ना. ठीक, प्लॅटफॉर्मवर म्हणजे प्लॅटफॉर्मला ओलांडूनही जाईल. म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला प्लॅटफॉर्मचा पण कन्सेप्ट येईल. ठीक आहे, ओके, चालेल. आता जेव्हा आपण समजा रेल्वेत बसून जात असू तर केव्हा केव्हा पूल पण येईल. एखादी नदी असेल तर पुलावरून पण जा लागेल. लक्षात येत आहे. म्हणजे पुलाला सुद्धा ओलांडून जाईन रेल्वे. म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला पुलाचं पण नाव येणंच कुठे ना कुठे, तोही प्रकार असेल. परत अजून जेव्हा हे युनिट आपण शिकत असू तेव्हा है ना बोगद्याचा पण कन्सेप्ट असेल, टनल म्हणतो इंग्लिश मध्ये. ठीक आहे ना, बोगदा, बोगदा. ठीक आहे, म्हणजे बोगद्याला पण ओलांडून जाणार आहे. ठीक, म्हणजे आपण जेव्हा हा युनिट शिकू त्यावेळेस व्यक्ती पण असेल, अजून व्यक्ती, व्यक्ती है ना. पा कॉमेडी म्हणून सांगतो थोडस, 2 मिनिटं पा. व्यक्ती म्हणजे कसा है ना, पा. एक तर व्यक्ती उभा असेल, नाही ते व्यक्ती रेल्वेच्या दिशेनं धावत असेल, किंवा व्यक्ती रेल्वेच्या विरुद्ध दिशेनं. समजलं. ठीक, म्हणजे व्यक्तीला स्पीड असते किंवा नसते, पण बाय डिफॉल्ट व्यक्तीला स्पीड नसते. माणसाला जोपर्यंत म्हणत नाही जाणारे जरासं तेवढं काम करून घेणं, त्याच्याशिवाय तो काम करत नाही, ते बसून राहीन बलाई, है ना, कागदही उचलणार. समजलं. ते चालेल. असो, पहा आपण गणितावर येऊ. आता व्यक्ती है ना, तर क्लिअर झालं, व्यक्ती पण दिसन, है ना. ओके, चला इथपर्यंत क्लिअर आहे. जेव्हा आपण हे युनिट शिकू तेव्हा आपला रेल्वे पण आहे, प्लॅटफॉर्म पण आहे, पूल पण आहे, बोगदा पण आहे, व्यक्ती पण आहे, है ना. ठीक, त्यातलं आपण पाहिलं रेल्वेला लांबी असते, रेल्वेला वेग असते, रेल्वेला वेळही असते. रेल्वेला लांबी हो, रेल्वेला वेग हो, रेल्वेला वेळ हो. हे मी काय सांगत आहे, या बेसिकचं संपूर्ण युनिटमध्ये काम आहे म्हणून सांगत आहे, बरं. म्हणून व्यवस्थित आहे का. ठीक, एकही गणित असं नाही राहणार तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकणार. ठीक, ऐकांत. ठीक, बरं. प्लॅटफॉर्म बाबतीत प्लॅटफॉर्मला लांबी असते का. हो, असते ना. आपल्या अमरावतीच्या प्लॅटफॉर्मला लांबी आहे, पा, है ना. ठीक, बापा एवढा लांब प्लॅटफॉर्म आहे ना. ठीक, त्याच्यानंतर त्याला वेग असते का. नाही, तो जिथं आहे तिथंच आहे, बदलत नाही. त्याला वेळ असते का. नाही, ज्याला वेग आला त्याला वेळ आला. लक्षात येत आहे. ठीक, म्हणजे प्लॅटफॉर्मला काय असते, लांबी. बरं, पुलाला लांबी असते का. हो हो, पुलाला वेग असेल का. नाही, वेळ मग नाही. बोगद्याला लांबी असते का. हो, वेग नाही, वेळ नाही. व्यक्तीला लांबी असते का. नाही, बाय डिफॉल्ट व्यक्तीला लांबी
नसते. ठीक आहे, घ्यायचीच नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेच्या रेल्वेच्या युनिटमध्ये व्यक्तीला लांबी घ्यायची नाही. त्याच्या सोबत सोबत जर खांब असेल, खांब, कारण इलेक्ट्रिक खांब पण असते रेल्वेचे, खांब, इलेक्ट्रिक रेल्वेचे पोल असते. हा ठीक, रेल्वेच्या पोलाला पण रेल्वे ओलांडून जाते खांबाला, तर खांबाला सुद्धा लांबी नसते, व्यक्तीला सुद्धा लांबी नसते. खांब आणि व्यक्तीला वेग सुद्धा नसते बाय डिफॉल्ट. व्यक्तीला वेग दिला असेल तर घ्यायचं, नसन वेगचा उल्लेख तर व्यक्तीला वेग नसते. इथपर्यंत ठीक आहे. चल, आता यांना वेळ आला का? मग जर वेग असेल तर वेळ असेल. जसं आपण या पॅटर्नचे पण गणित या युनिटमध्ये शिकणार आहोत. कोणते? एक व्यक्ती ऑफिसला निघाला, तो त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 712 वेगाने गेला असेल, तो ऑफिसला 48 मिनिट लवकर पोहोचला, तर त्याचा नेहमीचा वेळ किती? या पॅटर्नचे गणित आपण शिकू, ठीक आहे ना, या युनिटमध्ये. म्हणून व्यक्तीला वेळ असन किंवा नसन. जर त्याला वेग दिला असेल तर वेळ असन, वेग नसन तर वेळ नसन. हे काय सांगितलं? कारण तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या गोष्टीला काय असेल, है ना, ते क्लिअर इथपर्यंत. बरं, त्याच्यानंतर जर लांबी आली, वेग आला आणि जर वेळ आला, तर त्रिकालबाधित सत्य एक फॉर्म्युला आहे. कोणता? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे काय होते? वेग. वेग हा नेहमी अंतर भागेला काय असते? वेळ. अंतर भागेला वेळ. पण आता तुम्ही लक्ष द्या, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमला हा जो भागाकारातला टाइम आहे इकडे जाऊन गुणाकारात नेला, तर डिस्टन्स इज इक्वल टू काय होईल? स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असंच म्हणायचं. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स म्हणजे अंतर, पण आपल्या रेल्वेच्या युनिटमध्ये काय असेल? लांबी. लांबी म्हणजे सुद्धा अंतर, है ना? लांबी म्हणजे पण अंतरच ना. आता अंतर म्हणजे सुद्धा काय? लांबीच ना, है ना. डिस्टन्स म्हणजे लांबी, है ना. ठीक, म्हणून आपण फॉर्म्युला कसा म्हणायचं लक्षात घ्या. एल इज इक्वल टू एस इंटू टी. व्यवस्थित समजून घ्या. एल इज इक्वल टू एस इंटू टी. समजलं? लांबी म्हणजेच काय रे? डिस्टन्स. कारण वारंवार गणितात लांबी 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 शब्द, अंतर शब्द नसणार. समजलं? रेल्वेची लांबी, पुलाची लांबी, बोगद्याची लांबी, आहे ना. लांबी 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 म्हणून आपण यल घ्यायचं. लांबी म्हणजे यल, आणि यल इज इक्वल टू एस इंटू टी. यल इज इक्वल टू एस इंटू टी. लक्षात येत आहे? मी सगळं लिहून देतो, फक्त पहिले लक्ष द्या, है ना. यल इज इक्वल टू एस इंटू टी. इथपर्यंत ठीक आहे. आता पहा, आपल्याला काय माहित झाला फॉर्म्युला? यल इज इक्वल टू एस इंटू टी, है ना. ठीक, मग तो कुठे घ्यायचा? पहा, समजा गणित आपल्याकडे लक्ष द्यायचं की 200 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति वेगाने एका खांबास किती वेळात ओलांडेल? थोडंसं गणित समजून घेऊ. आपण गणित नाही शिकत आहोत, कन्सेप्ट क्लिअर करत आहोत. गणिताचं उत्तर आपण काढू नये, आपण सेपरेट गणित शिकू. मी आज कन्सेप्ट शिकवत आहोत. ठीक, ओके. पहा, समजा हे गणित आहे, तर याच्यात तुम्हाला समजते काय काय दिलाय. पहा बरं, 200 मीटर लांबीची रेल्वे म्हणजे रेल्वेची लांबी किती दिली आहे? 200 मीटर. म्हणजे मला हे समजलं या गणितात यल बरोबर दिलाय 200 मीटर. ओके, ठीक. 72 किलोमीटर प्रतिवर वेगाने म्हणजे गणितात काय दिलाय? स्पीड. स्पीड दिलाय 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने. एका व्यक्तीला किती वेळात ओलांडे? काय काढायचं आहे? टाइम. बरं, या गणितात, संपूर्ण गणितात किती लांबी आहे? म्हणजे कोणा गोष्टीला लांबी आहे? रेल्वेला लांबी आहे. अजून गणितात काय दिसत आहे? खांब. खांबाला लांबी असते का? नाही. म्हणजे गणितात एकच लांबी आहे. एकच लांबी आहे. ते किती आहे? तर मग 200 मीटर आहे. गणितात एकच लांबी आहे. गणितात स्पीड किती दिली आहे? एकच आहे. ते म्हणजे किती आहे? 72. पण रेल्वेला स्पीड आहे, व्यक्तीला स्पीड आहे का? नाही. ओके, ओलांडण्याचा टाइम सुद्धा एकच आहे. मग आता शब्दाकडे लक्ष द्या. गणितात जर एकच लांबी असन, एकच स्पीड असन, एकच टाइम असन, तर मग फॉर्म्युला वापरायचा एल बरोबर एस इंटू टी. समजलं? एल बरोबर एस इंटू टी. क्लिअर?
बस व्हॅल्यू पुट करू. आता राहिला प्रश्न किलोमीटर प्रतिवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करा किंवा मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करा. ते गणित शिकवते आपोआप, है ना. ठीक, सांगायचं तात्पर्य फक्त आपल्याला पाहायचं होतं गणितावरून फॉर्म्युला. क्लिअर. एकच लांबी, एकच स्पीड, एकच टाइम, एल बरोबर एस इंटू टी. बस व्हॅल्यू पुट करा, सॉल्व्ह करा, या गणिताचं उत्तर निघते, है ना. गणित असं आहे की 200 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर वेगाने एका 300 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडेल. आता थोडस गणिताकडे पाहू. या गणितात किती लांब्या दिल्या? 2. गणितात 2 लांब्या, एक आहे रेल्वेची लांबी, एक आहे पुलाची लांबी. गणितात स्पीड किती आहे? एकच आहे, एकच आहे, है ना. कारण पुलाला स्पीड नसेल, एकच आहे. पण ते किती आहे? तर मग 72 आहे. तो नंतरचा प्रश्न. गणितावरून पाहायचं की मला कोणता फॉर्म्युला लावायचा आहे, है ना. गणितात 2 लांब्या आहे. ओके, हे तर ओळखता आला तर लांब्या 2 आहे. गणितात स्पीड एकच आहे कारण पुलाला स्पीड नसते आणि ओलांडण्याचा टाइम सुद्धा कसा असेल? एकच आहे. असं तो होईन नाही ना की पुलाला ओलांडलं, अरे थांब, तो अजून मागे येईन, थांब थांब थांब, तिथं माणूस उभा होता, तो राहिला ओलांडाचा, असं होईन काय? नाही ना. ओलांडलं तर चालली जाईन, दुसऱ्या गावाला पोहोचा लागते तिला, है ना. एकचदा ओलांडण्याचा टाइम. आज चांगलं जो ऐकन आहे ना त्याचं पुढचं युनिट चांगलं होईल, है ना. म्हणून आज थोडासा इंटरेस्ट टाका. ठीक. आता पहा, मग गणितात 2 लांब्या आहे आणि आपल्याकडे ओरिजिनल फॉर्म्युला एकच आहे, एल बरोबर एस इंटू टी. ओके, ठीक. मग इथं तर लांब्या 2 आहे. नेहमी एकच सवय ठेवा, रेल्वेच्या लांबीला एल म्हणा आणि दुसरी पण गणितात लांबी आहे त्याला L0 म्हणा. हा LO आहे, अदर ऑब्जेक्टची लांबी, आणि लेंथची नेहमी बेरीज करा, ठीक आहे ना. लांबीची नेहमी बेरीज होते. हे झालं L बरोबर एकच स्पीड एकच टाइम, म्हणून आपण वापरायचा हा फॉर्म्युला. बस याच्यात व्हॅल्यू पुट करा, गणिताचं उत्तर निघते. झालं. गणितात 2 लांब्या, L अधिक L0 S इंटू टी. समजलं. गणितात 2 लांब्या, एक स्पीड एक टाइम. आता प्रश्न कोणता राहिला फक्त की याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करणं, कारण हे मीटर मध्ये आहे तर हे मीटर पर सेकंद मध्ये लागल आणि हे सेकंद मध्ये निघल. क्लिअर है ना. समजत आहे. आपण गणित नाही शिकत आहोत, आपण फक्त पाहतो की मला काय वापरा लागल. बस झालं. व्हॅल्यू पुट करा, गणिताचं उत्तर निघेल. ओके, म्हणजे 2 लांब्या असेल, एक स्पीड एक टाइम, तर हा फॉर्म्युला घेऊ, L अधिक L0 बरोबर S इंटू टी. ठीक आहे. आता तिसरं गणित पहा, है ना. ठीक. म्हणजे आता गणित पहा कसं झालं. गणितात लांब्या किती आहे? एकच आहे. तुम्ही पहा ना, बाय डिफॉल्ट व्यक्तीला लांबी नसते. व्यक्तीला गणितात ऑब्जेक्ट किती आहे? 2 आहे, एका रेल्वे एका व्यक्ती. पूल बोगदा वगैरे काय. आता पहा, मी इथं पूल म्हटलं ना, त्याच्या ठिकाणी बोगदा असेल, प्लॅटफॉर्म असेल, तरी फॉर्म्युला तोच. गणित अनंत आहे. मग पडत आहे, प्रकार एकच आहे, है ना. ठीक. याच्यात पण पहा, तुम्हाला कधी कधी आता टाइम विचारला, कधी कधी टाइम दिला असेल तर स्पीड विचार, म्हणजे या 4 मधून कोणतेही 3 दिले असेल, एक विचार. वेगवेगळे प्रकार विचारण्याचे, है ना. फॉर्म्युला एकच लागत. किंवा जेव्हा 2 लांब्या, एक स्पीड आहे, एक टाइम. समजलं नक्की. ठीक. इथंही तसंच. काय झालं की समजा या गणितात लांबी एकच आहे, है ना. लांबी एकच, स्पीड किती आहे? स्पीड 2, है ना. 2 स्पीड आहे, बरोबर ना. गणितात 2 स्पीड आहे. गणितात टाइम किती आहे? एकच. ओलांडण्याचा टाइम एकच असा, है ना. म्हणजे गणितात एक लांबी, 2 स्पीड, एक टाइम. म्हणजे लांबी एक आहे, L बरोबर यस आणि यस 2 आहे. एक रेल्वेची लांबी घ्यायची S1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची लांबी घ्यायची S2. S1 S2, कारण 2 लांब्या आता, 2 स्पीड आहे, है ना. एक घ्यायची S1, एक घ्यायची S2. पडलं. ठीक. मग एकतर कधी स्पीडची बेरीज होईल, कधी स्पीडची मायनस होईल, वजा बाकी होईल, है ना. म्हणून प्लस मायनस आणि गुणेला काय रे, तेव्हा घ्यायचा हा फॉर्म्युला. आता केव्हा प्लस करायचं, केव्हा मायनस करायचं, है ना. ते पहा. जर समजा स्पीड जर एकाच दिशेनं असेल, हा S1 आणि हा S2, दोघही जर एकाच दिशेनं जात असेल तर मग घ्यायचं मायनस. तर आपण एकाच दिशेनं जायचं,
है ना ठीक. आणि जर मग विरुद्ध दिशेनं जात असेल तर मग घ्यायचं प्लस. समजलं. मग इथं उल्लेख असन, जसं आता या गणितात मी उल्लेख नाही दिला तर इथं उल्लेख असन की 200 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर वेगाने 2 किलोमीटर प्रति वेगाने धावणाऱ्या, म्हणजे ट्रेनच्याच दिशेने धावणाऱ्या एका व्यक्तीस किती वेळात ओलांडेल. ट्रेनच्याच दिशेने म्हणजे ट्रेन जर पूर्वेला चालली असेल तर व्यक्ती पूर्वेकडे धावा. ट्रेन जर समजा पश्चिमेकडे जात असेल तर हाही पश्चिमेकडे धावत आहे. ठीक आहे ना. म्हणजे एकाच दिशेनं असेल तर काय घ्यायचं मायनस. ओके असं. म्हणून मग या गणितात तुम्हाला मायनस घ्या लागेल किंवा विरुद्ध म्हटलं तर मग प्लस घ्या लागेल. ठीक आहे. गणितात 2 स्पीड असेल तर हा फॉर्म्युला घे. इथपर्यंत क्लिक आहे. ओके झालं. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, गणिताचं उत्तर काढा. ठीक. आता चौथं गणित आहे ना. ठीक. पहा, म्हणजे आता 200 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति वेगाने चालली. म्हणजे या गणितात 2 रेल्वे आहे, म्हणजे 2 रेल्वेला 2 लांब्या असेल है ना. त्याच्यानंतर या गणितात अजून काय आहे, 2 स्पीड आहे आणि ओलांडण्याचा टाइम एकच असेल. मग अशा वेळेस है ना काय करणे, L प्लस L0 2 लांब्या 2 स्पीड S1 प्लस मायनस S2 गुणिला काय T. समजलं. यावेळेस हा फॉर्म्युला वापरू है ना. म्हणजे गणितात जर एकच लांबी एकच स्पीड एकच टाइम तर हा फॉर्म्युला. गणितात 2 लांब्या 1 स्पीड 1 टाइम तर हा फॉर्म्युला. गणितात एकच लांबी 2 स्पीड तर हा फॉर्म्युला. गणितात 2 लांब्या 2 स्पीड हा फॉर्म्युला. समजलं. म्हणजे आपण फॉर्म्युले पाठ करायचं कामच नाही. झाले काय नाही, एवढेच फॉर्म्युला आहे. पाठ करायचे काय, काही गरज नाही. गणित वाचून पेपरला जसं गणित असेल ते गणित वाचून आपण आपला फॉर्म्युला बनवून घ्यायचा. समजलं. गणितात 2 लांब्या आहेत तर 2 लांब्या, लांबीची नेहमी बेरीज होते. स्पीडची किंवा वजाबाकी होईल, कधी बेरीज होईल. समजलं. पटत आहे झालं. ठीक चाल. ओके चाल. मग आता मी काय करतो, हे फॉर्म्युले तुम्हाला एका खाली एक लिहून देतो है ना. ते एका खाली एक लिहा आणि अजून एक पुढचा टॉपिक शिकवायचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम है ना. ठीक. त्याच्यानंतर आपण असं म्हणतो, डिस्टन्सच्या ऐवजी आपण काय घेतला मग, L बरोबर S इंटू टी. जेव्हा 2 लांब्या असेल तेव्हा आपण म्हटलं L प्लस L0 बरोबर S इंटू टी. जेव्हा एकच लांबी आहे 2 स्पीड आहे S1 प्लस मायनस S2 इंटू टी. जेव्हा 2 लांब्या आहे आणि 2 स्पीड आहे तेव्हा आपण हा फॉर्म्युला घेतो. ठीक आहे. चाल. असे 4 फॉर्म्युले. आता है ना केव्हा केव्हा मग इथं स्पीड हा एक तर प्लस घ्या लागते किंवा मायनस घ्या लागते. बरोबर. ते मग त्यावेळेस जेव्हा दोन्ही स्पीड एकाच दिशेने असेल तेव्हा मायनस घेऊ आणि जेव्हा दोन्ही स्पीड असे विरुद्ध दिशेने असेल तेव्हा प्लस घेऊ. ठीक. आता राहिला प्रश्न किलोमीटर प्रतिवरचं रूपांतर मीटर पर सेकंद कसं करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे है ना. ठीक. मग आता मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक. 36 किलोमीटर प्रति हवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद पाठ करणे. ठीक आहे. पहा, 36 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद. 18/5 5/18 मी शिकवत नाही, तुम्ही पुस्तकातून करू शकता. ठीक. ओके. 36 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद है ना. 36 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद झालं. 36 ची दुप्पट 72. मग 72 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 20 मीटर पर सेकंद. लक्ष द्या. 36 दोने 72 10 दोने 20. मग 36 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद
72 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 20 मीटर पर सेकंद. 36 ची अर्धी 18 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 5 मीटर पर सेकंद, म्हणून 18/5 5/18. ओके, ठीक. त्या भानगडीत पडू नका. हा, ठीक. 18 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 5 मीटर पर सेकंद. बरं, 36 म्हणजे 10 मीटर, 72 म्हणजे 20 मीटर पर सेकंद. मग जेव्हा आपण बेसिक मध्ये 72 किलोमीटर प्रति आवर लिहित होतो, तिथं तुम्ही किती लिहू शकता? डायरेक्ट 20 मीटर पर सेकंद. 18/5 करू का 5/18 करू? काही घेणं देणं नाही. पडलं? ठीक, सांगतो तसं. चला, हा, ठीक. आता 36 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद, 72 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 20 मीटर पर सेकंद, 18 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 5 मीटर पर सेकंद. 18च्या अर्धी 9 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 2.5 मीटर पर सेकंद. इथपर्यंत ठीक आहे. आता 36 आणि 9 ची बेरीज होते 45, है ना. 36 आणि 9 ची बेरीज होते 45 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 10 आणि 2.5 बरोबर 12.5 मीटर पर सेकंद. माझ्या सोबत पाठ करा तर पाठ होते, नाहीतर पाठ होत नाही. घरी जाऊन मी लिहितो, चार्ट चिपकवतो, पाठ होत नाही. अनुभव सांगते एवढ्या वर्षाचा. ठीक आहे ना. बॅच मध्येच पोरायचं पाठवून जाते. युनिट 1 नंबर आहे. युनिटवर गणित विचारते हमखास. नाही, जो आज अब्सेंट आहे, ज्यानं आज माझ्यासोबत ऐकलं नाही, नक्की त्याला प्रॉब्लेमचा. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा, ठीक. 45 म्हणजे होते 36 अधिक 9. अरे 36 म्हणजे किती? 10. 9 म्हणजे 2.5. 45 म्हणजे 12. झालं क्लिअर? जिथंही 45 किलोमीटर प्रति आवर दिसलं तिथं काय म्हणायचं? 12.5. पण आपण पॉइंट मध्ये घेत नाही. 12.5 म्हणजे 25/2. 25/2 25/2 है ना. ठीक, तो नंतरचा पार्ट आहे. ठीक, 12.5. 36 म्हणजे होते 10. 36 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद. 36 ची दुप्पट 72 म्हणजे 20 मीटर पर सेकंद. 36 ची अर्धी 18 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 5 मीटर पर सेकंद. 9 म्हणजे 2.5. पटत आहे इथपर्यंत? आणि 36 आणि 9 म्हणजे होते 45 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 12.5 मीटर पर सेकंद. जसं 36 आणि 18 ची बेरीज होते 54 किलोमीटर प्रति आवर. 36 आणि 18 ची बेरीज होते 54. 36 म्हणजे 10, 18 म्हणजे 5, 54 म्हणजे 15 मीटर पर सेकंद. समजलं? 54 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 15 मीटर पर सेकंद. ओके, पहा 36 म्हणजे 10 होत आहे, 45 म्हणजे 12.5 होत आहे, 54 म्हणजे 15 होत आहे, 72 म्हणजे 20 होत आहे. उद्या पेपर आहे का तुमचा? नाही ना? नाही ना, उद्याच नाही ना. प्रॅक्टिस करून आपण लक्षात ठेवू शकतो. 54 दिसलं तर किती म्हणायचे? 15 मीटर पर सेकंद, है ना. ठीक. आता 36 ची आणि है ना 36 किंवा 72 आणि 18 ची बेरीज पहा. 72 आणि 18 ची बेरीज किती होते रे? 90 किलोमीटर प्रति आवर. 72 म्हणजे 20, 18 म्हणजे 5, 90 म्हणजे 25 मीटर पर सेकंद. समजलं? झालं. 90 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 25 मीटर पर सेकंद. 90 कसे झाले? 72 मध्ये 18 मिळवले. 72 म्हणजे 20, 18 म्हणजे 5, 90 म्हणजे 25. क्लिअर होत आहे? मी काय म्हणत आहो? 36 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद. 18 म्हणजे 5 मीटर पर सेकंद. 9 म्हणजे 2.5 मीटर पर सेकंद, है ना. आता 45 म्हणजे 12.5 मीटर पर सेकंद. 54 म्हणजे 15 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर 72 म्हणजे 20 मीटर पर सेकंद. 90 म्हणजे 25 मीटर पर सेकंद ना. जिथं 90 किलोमीटर प्रति आवर दिसलं 25 मीटर पर सेकंद, है ना. ते 36 चे तिप्पट 108 किलोमीटर प्रति आवर. 36 त्रिक 108. ठीक आहे ना. 10 त्रिक 30 मीटर पर सेकंद.
समजलं. आणि आता ह्या ज्या व्हॅल्यू दिसत आहे मॅक्झिमम पेपरमध्ये 10 मधून 8 पेपरमध्ये ह्याच व्हॅल्यू असते. पटत आहे? ह्याच असते 54, 45, 72, 90, 108. मग प्रत्येक वेळेस 5 18 18 5 गुणाकार करायचा नाही. 54 दिसले तर 15 आपलंच वेळ वाचला. 90 दिसले तर 25. पटत आहे? 108 दिसले तर 30. 45 दिसले 12.5. 18 दिसले 5. 9 दिसले 2.5. समजत आहे? 30 दिसले 10 मीटर पर सेकंद. क्लिअर होत आहे? सगळं समजलं सर. मग आता याच्या व्यतिरिक्त आलं तर सर, मग आता याच्या व्यतिरिक्त आलं आहे ना. ठीक, चला हे समजलं पूर्ण आहे ना. ठीक, पहा जर आता याला सोडून असं है ना, जसं समजा तुम्हाला विचारलं 60 किलोमीटर प्रति हवर च रूपांतर मीटर पर सेकंद असं आलं समजा 60 किलोमीटर प्रति हवर. बरं, तुम्हाला काय माहित आहे? किलोमीटर प्रति हवर माहित आहे. किती आहे? 60. अरे पेपरमध्ये गणित असन तिथं दिलं आहे 60 किलोमीटर प्रतिवर. तुमची रिक्वायरमेंट काय आहे? 60 किलोमीटर प्रतिवरचं रूपांतर कशात करणं आहे? मीटर पर सेकंद मध्ये. मग तुम्हाला काय माहित आहे? किलोमीटर प्रतिवर 60. मग 60 किलोमीटर प्रतिवर माहित आहे ना. जे माहित आहे त्याला त्यानंच भागा. म्हणजे 36 किलोमीटर प्रतिवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद. तुम्हाला माहित आहे 60 किलोमीटर प्रतिवर. मग मी म्हणतो जे माहित आहे त्याला 36 न भागा. किलोमीटर प्रतिवरला किलोमीटर प्रतिवर न भागा. 36 न भागलं म्हणून 10 न गुणा. समजलं? हे झालं तुमचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये. समजलं? 60 किलोमीटर प्रतिवरचं. आता समजा तुम्हाला माहित आहे 58 किलोमीटर प्रति अवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं. तुम्हाला माहित काय किलोमीटर प्रतिवर. मग किलोमीटर प्रतिवरला किलोमीटर प्रतिवरला भागा आणि मीटर पर सेकंद गुणा. समजलं? म्हणजे 58 भागीला किती? 36 गुणिला किती? काय होईल? मीटर पर सेकंद. समजलं? झालं. याच्या व्यतिरिक्त आले तर काही घेणं देणं नाही. पाठ नका करू, कारण पाठ केलेलं विसरा. पेपरमध्ये जे माहित आहे तुम्हाला माहित असेल पेपरमध्ये 70 किलोमीटर प्रति अवर. आणि आता तुम्हाला माहित आहे की 70 किलोमीटर प्रतिवरचं रूपांतर करणे मीटर पर सेकंद मध्ये. मग काय माहित आहे? 70 ला किती न भागा? 36 न है ना. कारण 36 किलोमीटर प्रति अवर म्हणजे 70 ला भागाचं 36 न आणि गुणिला करायचं 10. काय होईल? मीटर पर सेकंद. समजलं? झालं. बरं सर, आता आम्हाला हे माहित आहे गणितात 12 मीटर पर सेकंद. 12 मीटर पर सेकंद याचं रूपांतर सर आता आम्हाला किलोमीटर प्रतिवर मध्ये करायचं आहे. पडलं? मग मीटर पर सेकंदला मीटर पर सेकंद न भागा, किलोमीटर प्रतिवर न गुणा है ना. 12 भागेला किती? मग 10 गुणेला किती? 36 किलोमीटर प्रति. समजलं? येईल करताय? चाल घ्या मग हे लिहून घ्या बरं पूर्ण.